तिकडे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत उमेदवारांसह अनेक जणांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले। त्यामुळे या निवडणुकीची रंगत खऱ्या अर्थाने वाढली आहे। महायुतीमध्ये 17 पैकी 5 जागांवर बंडखोर उमेदवार उभे आहेत, तर महाविकास आघाडीत सुद्धा 4 जागांवर बंडखोरांनी आपलं बंडाचं निशाण फडकवलंय। या जागा कोणकोणत्या आणि तिथली राजकीय समीकरणं काय आहेत यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया। तिकडे विधान परिषद निवडणुकीच्या रणांगणात भाजपच्या वाट्याला 17 पैकी 11 जागा आहेत, तर शिवसेनेला 4 जागा आहेत, राष्ट्रवादीला 2 जागा। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला सर्वाधिक 9 जागा मिळालेत, ठाकरे गटाला 5 आणि शरद पवार यांच्या गटाला 3 जागा मिळाल्या। विधान परिषदेच्या जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले। त्यामुळे या 17 जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीचा सामना कसा होईल यावर एक नजर टाकूयात। सतरा मतदारसंघात प्रमुख लढती आहे। सोलापूर मतदारसंघात राजेंद्र राऊत हे भाजपचे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीचे आदित्य फत्तेपूरकर। पण आत्ताच थोड्याच वेळापूर्वी आपण सगळ्यात आधी बातमी दिली की फत्तेपूरकर यांचा अर्ज हा बाद झालाय। तिकडे अहिल्यानगर विधान परिषदेच्या जागी भाजपनं प्राजक्त तनपुरे यांना तिकीट दिलंय, तर करण ससाणे हे काँग्रेसच्या वतीनं निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि या दोन्ही जागांवर जोरदार संघर्ष होईल असं दिसतंय। पुढचा मतदारसंघ आहे ठाणे, इथे रवींद्र फाटक विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादीचे अभिजित पवार असा सामना आहे। यात रवींद्र फाटक यांचं पारडं हे जवळपास जड आहे, त्यांचा विजय स्पष्ट मानला जातो, कारण इथे भाजप आणि शिवसेना मिळून फार मोठी संख्या ही महायुतीकडे आहे। तिकडे जळगावात नंदकिशोर महाजन विरुद्ध ठाकरे गटाचे शरद तायडे अशा प्रकारचा सामना असणार आहे। इथली लढत सुद्धा काटेकी टक्कर असेल, पण भाजप इथे बाजी मारू शकतं। सातारा सांगली या विधान परिषदेच्या मतदारसंघात धैर्यशील कदम यांना भाजपनं मैदानात उतरवलं आहे, तर बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले। तिकडे नांदेडमध्ये अमर राजूरकर जे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जातात, त्या राजूरकर यांना भाजपनं मैदानात उतरवलंय, तर रामदास पाटील हे काँग्रेसचे नेते नांदेडमधून आपलं नशीब आजमावत आहेत। या व्यतिरिक्त आणखीन जागा आहेत, त्यावरही नजर टाकूयात। यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी यांना शिवसेनेनं निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय, तर साहेबराव कांबळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत। तर पुण्यात फारच वेगळ्या प्रकारची आणि विचित्र अशी स्थिती निर्माण झाली होती। अखेर महायुतीत ही जागा राष्ट्रवादीच्या विक्रम काकडे यांना देण्यात आली, तर शरद पवार गटाच्याकडनं श्रीकांत पाटील हे निवडणूक लढवत आहेत। इथे काकडेंना उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीत थोडीशी नाराजी होती, तू मैमय सुरू होतं। आता पण ते सगळं संपल्याचं बोललं जातं। भंडारा गोंदिया विधान परिषद मतदारसंघात अविनाश ब्राह्मणकर यांना भाजपनं मैदानात उतरवलंय, तर दिलीप बनसोडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील। तर खालती आपल्या इकडे कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथून ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली। इथे सुद्धा शिवसेना शिंदे गटाचा दावा होता, पण अखेर अनिकेत तटकरे इथून राष्ट्रवादीच्या तिकिटावर महायुतीचे उमेदवार असतील, तर सुरेंद्रनाथ माने यांना ठाकरे गटानं निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे। नाशिकमध्ये नरेंद्र दराडे हे शिवसेनेचे आणि महायुतीचे उमेदवार असतील। इथे मात्र या विधान परिषदेच्या निवडणुकीत सगळ्यात मोठी गोष्ट झाली आहे, म्हणजे महाविकास आघाडीनं इथे उमेदवार दिलेला नाही। आणि काय नेमकं असं झालं, पडद्यामागे काही हालचाली झाल्या का, महाजन यांनी काही खेळी केली का महाविकास आघाडीकडे उमेदवारच नव्हता, तर अशी स्थिती नव्हती। पण काय झालं तेही आपण नंतर समजून घेणार आहोत। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली इथे अरुण लाखाणी यांना भारतीय जनता पक्षानं निवडणुकीच्या मैदानात उतरवलं, पण ते खरं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाशी अधिक जवळीक असलेले आहेत। आणि तिकडे शैलेश अग्रवाल यांना काँग्रेसनं आपलं तिकीट दिलंय आणि ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील। अमरावतीमध्ये भाजपकडून प्रवीण पोटे अर्थात त्यांचंच नाव जवळपास निश्चित होतं, त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर हर्षजित देशमुख हे काँग्रेसकडून उमेदवार असतील।
धाराशिव, लातूर, बीड या मराठवाड्यातल्या अतिशय महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या अशा विधान परिषदेच्या जागेवरून भाजपनं बसवराज पाटील यांना मैदानात उतरवलंय आणि लिंगायत समाजाचं गणित जुळवण्याचा प्रयत्न केला आहे। तर महेश देशमुख यांना काँग्रेसच्या वतीनं तिकीट देण्यात आलंय। इकडे परभणी हिंगोलीमध्ये सईद खान पहिल्यांदाच म्हणजे मराठवाड्यात आतापर्यंत शिवसेना कायमच खान का बाण यावर निवडणूक लढवत होती। संभाजीनगरमध्ये तर जवळपास 3 दशकं याच पद्धतीनं निवडणुका सुरू होत्या, पण यावेळेला एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सईद खान की जे शिंदे सेनेच्या मुस्लिम सेलचे प्रमुख आहेत, तर त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलंय। तर ठाकरे गटानं विवेक नावंदर यांना तिकीट दिलं। इथे ठाकरे गटात थोडी नाराजी होती, पण शेवटच्या क्षणी एका फोन नंतर मातोश्रीवरनं एक फोन गेल्यानंतर ही नाराजी संपली। संभाजीनगर, जालना इथे सुहास शिरसाट यांना भाजपनं निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे। तर देवयानी डोणगावकर यांना ठाकरे गटानं तिकीट दिलंय महाविकास आघाडीच्या वतीनं। आणि आता नागपूर, राज्याची उपराजधानी, इथे राजीव पोद्दार जे व्यवसायानं डॉक्टर आहेत त्यांना भारतीय जनता पक्षानं तिकीट दिलंय। वर्षानुवर्ष ही जागा भारतीय जनता पक्षाचीच राहिलेली आहे। तर महाविकास आघाडीकडून अतुल लोंढे हे काँग्रेसचे प्रवक्ते हे निवडणुकीच्या रिंगणात आता उतरलेले आहेत। महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, पण महायुतीमधल्या नाराजांची फळी मोठी आहे मंडळी। आणि ही फळी तुम्ही आधी पाहिलीत ना की तुम्हाला वाटेल की अरे नेमकी लढत कोणात आहे, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे का नेमकी कशा प्रकारची, आपण त्यावरही एक नजर टाकूयात। कारण अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी 3 पक्षातले वरिष्ठ नेते आता कामाला लागले। छत्रपती संभाजीनगरमध्ये बंडखोरी आहे, भाजपचे सुहास शिरसाट आहेत, तर शिवसेनेने समीर सत्तार हे शिवसेनेतले म्हणजे अब्दुल सत्तार यांचे पुत्र, अब्दुल सत्तार मंत्री आहेत, तर त्यांना मैदानात उतरवलं। आपल्या मुलाला अनिकेत तटकरे हे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचे पुत्र। तर तिकडे शिवसेनेच्या जुईली दळवी यांनी बंडखोरी केली। आता एकनाथ शिंदे आमदार दळवींची समजूत कशी काढणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। धैर्यशील कदम यांना भाजपनं सांगलीतनं मैदानात उतरवलंय, इथेही बंडखोर आहे। नाशिकमध्ये नरेंद्र दराडे विरुद्ध गणेश गीते अशी लढत होणार आहे। नरेंद्र दराडे यांनी शिवसेनेच्या वतीनं अर्ज भरला आहे, ही जागा शिवसेनेला आहे, पण गीते यांनी आधीच बंडखोरी करून अर्ज भरलेला होता, त्यामुळे इथे नेमकी कशी बंडखोरांची समजूत काढली जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तिकडे अमरावतीत प्रवीण पोटे यांच्या विरोधात विप्लव बजोरिया हे शिवसेनेचे आमदार आहेत, इथलं बडं प्रस्थ मानलं जातं अमरावतीतलं, आणि त्यांच्या मुलाने विप्लव बजोरियानं बंडखोरी केली आहे। इथे सुद्धा त्यांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान हे एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांसमोर असणार आहे। अशी बंडखोरांची यादी मोठी आहे, त्यामुळे या सगळ्या ठिकाणी समजूत काढण्याच्या करता फोनाफोनी आणि ऐकून घेणं, समजावून सांगणं हे सगळंच महायुतीच्या नेत्यांना करायचं आहे। दरम्यान अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी 3ही पक्षातले वरिष्ठ नेते आता कामाला लागले आहेत। महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी 3ही पक्षांना एकत्र असणं गरजेचं आहे, अन्यथा इथे मतविभाजन होणार आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार। याकरता बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या 17 जागा आहेत त्या 17च्या 17 जागांमध्ये महायुतीचं प्राबल्य आहे, महायुती विजयी होईल। 4 तारीख उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे अंतिम, आणि आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून यावर निर्णय घेऊ आणि महायुती मध्ये एकाच्या समोर महायुतीतला दुसरा जो कोणी भरला असेल फॉर्म तर तो माघारी घेईल। तुम्हाला क्षणभर असं वाटेल की अरे सत्ताधारी असल्यामुळे महायुतीत केवढी बंडखोरी आहे, पण असं नाही आहे बरं का। महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काही बंडखोरांनी दंड थोपटलेत आणि मैदानात उतरायचं ठरवलंय। काही मतदारसंघात काँग्रेसमधलाच अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे, आणि हे मतदारसंघ कोणते आहेत, काय इथली स्थिती आहे त्यावर एक धावती नजर टाकूया। आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज आत्ताच बाद झाला। आता काँग्रेसच्या समोर आणि महाविकास आघाडीसमोर पर्याय वसंत देशमुख किंवा नागेश
अक्कलकोटे ठाकरे गटाकडनं त्यांनी अर्ज भरला आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं वसंत देशमुख. आता फतेपुरे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर या दोघांपैकी एकाला तिकीट द्यावं लागेल किंवा तो अधिकृत उमेदवार आहे असं सांगावं लागेल. इकडे सांगली साताऱ्यात बाळासाहेब पाटील या शरद पवार यांच्या उमेदवाराच्या विरोधात काँग्रेसमधूनच संजय मेढे आणि मयूर पाटील या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे इथली लढत कशी होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नांदेडमध्ये बंडखोरी झाली आहे, तिकडे रामदास पाटील यांच्या विरोधात कृष्ण आष्टीकर हे ठाकरे गटाचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि आष्टीकर हे आक्रमक भूमिकेत आहेत सध्या तरी, आणि ते माघार घेतील का नाही माहीत नाही. नागपूरमध्ये सुद्धा काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. खरं तर अतुल लोंढे हा काँग्रेसचा अत्यंत आक्रमक चेहरा प्रदेश स्तरावरचा म्हणून कायमच त्यांच्याकडे पाहिलं जातं, पण त्यांना काँग्रेसमध्येच नाराज आहेत. अनेकदा काम करतोय, वर्षोनवर्ष काम करतोय, पण संधी दिली जात नाही असं म्हणत दिनेश ढोले यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यामुळे नागपूरमध्ये सुद्धा काँग्रेसला बंडखोरांचा सामना करावा लागतोय. आता उमेदवारी अर्ज मागं घेण्यासाठी 4 जून ही अंतिम मुदत आहे मंडळी, आणि या काळात सत्ताधारी आणि विरोधक हे आपापल्या बंडखोरांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात का नाही यावरतीच विधान परिषदेच्या या सगळ्या निवडणुकीचं गणित अवलंबून आहे. फोन आधीपासूनच सुरू झाले आहेत. शिवसेनेने तर आपल्या सर्व बंडखोरांना मुंबईत बोलवून घेतलंय. आज अब्दुल सत्तार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक होते रात्री उशिरा, आणि त्यात काहीतरी तोडगा निघू शकतो. अशाच प्रकारे काँग्रेस सुद्धा आपल्या पद्धतीनं बंडखोरांची समजूत काढण्याचं काम करते आहे. उद्याला संध्याकाळपर्यंत कळेल कोण बंडखोर तसाच राहणार आणि कुठे कोणाचं पारडं अंतिमतः वर येणार.